टी व्ही लावायला तर सांगतो, पण टी व्ही लावल्यानंतर बघणार कोण? भिंत. बघा इथे पूर्ण धावत बसतो पूर्ण घराला. आता हा धावतोय तोपर्यंत आपण दुसरी कामं करून घेऊया. तर मी इथे हे बाथरूमचे नळ ना स्वच्छ करते. तर हे कशाने करते? पितांबरीने करते. अगदी 1 चम्मच पितांबरी घेतली आणि त्याने एकदम नळ हे ना एकदम चमकतात. तुम्ही ही पितांबरी ना एकदा वापरून बघा. घरामध्ये प्रत्येकाच्या असेलच, नाही असेल असं नाहीच. पण ही एकदा वापरून बघा तुम्ही. घरातले नळ असो किंवा भांडे असो किंवा बेसिन असो, कुठलेही स्टीलचं काही असो, तुम्ही एकदा पितांबरीने घासून बघा. मग तुम्ही सतत विचार करणार की अरे हां, चला हे पितांबरीने घासूया आणि पितांबरीनेच भांडी घासायला तुम्हाला आवडणार. ॲक्च्युली ना असे जे डाग निघत नाही ना, तर ते त्याच्यासाठी मी पितांबरी वापरते आणि इतकी सुंदर भांडे निघतात ना, अगदी चमकतात आणि एकदा असं वाटते ना की हे कालच किंवा आजच असं भांडे घेऊन आले आपण. इतकं नवीन होऊन जातं ते. तर एकदा नक्की ट्राय करून घ्या. आणि मग इथे मी योहानचं सर्व केलं, जेवण वगैरे आणि त्याला झोपवलं. मग इथे मी दुपारच्या वेळेस मला हा मसाल्याचा डब्बा घासायचा होता. कारण 1 आठवडा झाला होता त्याला घासला नव्हता. मग तोही घासून घेतला. तर हा पितांबरीने नाही घासला आहे, पण ह्या घासून घेतला मी. आणि मग इथे व्यवस्थित सर्व मसाले ठेवले. जे काय होते ते खाली होते ते पण भरले आणि व्यवस्थित ठेवून दिले इथे. मग त्यानंतर इथे थोडा वेळ होता, अर्धा 1 तास होता. तर मी विचार केला की जप करून घेते. कारण योहान ना दुपारी 1-2 तासच झोपतो. मग त्या 1-2 तासामध्ये मला खूप सारी कामं आवरायची असतात. कधीतरीच असं होतं की मी झोपते, नाहीतर नाही. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.